हा आहे सरसगड आणि हे आमचे ट्रेकचे शिलेदार. 23 तारखेला रविवारी सकाळी यशवंत हायकर्स या आमच्या ट्रेकिंग ग्रुपसोबत मी निघालो पालीजवळच्या सरसगड ट्रेकला. आज ट्रेकमध्ये काहीतरी विशेष गोष्ट होती, ती तुम्हाला मी नंतर सांगेल. निघायला सकाळी जरा उशीरच झाला. आम्हाला बसने टाकळी फाट्यावरून सकाळी 8 वाजता पिकअप केलं आणि मग आमचा प्रवास सुरू झाला. माझ्यासोबत नयन, सुजित आणि लल्ला म्हणजे शुभम हे सुद्धा ट्रेकला निघाले होते. सकाळची थंडी काही नव्हती. हा आहे प्रणित. बहुतांशी प्रणितच सगळ्या ट्रेकचं नियोजन करतो. सोबतीला देशमुख दादा असतो, पण आज त्यांना एका नवीन ट्रेक लीडरची साथ होती आणि ती म्हणजे वैष्णवी. आज ती एवढी सिरियस होती की तिच्या चेहऱ्यावरचं हसूच गायब झालेलं. ट्रेकला लीड करण्याची ही वैष्णवीची पहिलीच वेळ होती, म्हणून कदाचित तसं असेल. गप्पा करता करता पालीला पोचलो. सरसगड नजरेच्या टप्प्यातच होता. त्याच्या मागे सूर्य जणू त्याचं तेज सांगत होता. पालीला उतरलो, नाश्ता करायला थांबलो. मी घरून बर्गर तयार करून आणलेले, ते आमच्यासोबत असणाऱ्या काही लहान मुलांना दिले. आमची नवीन ट्रेक लीडर अजून सिरियसच दिसत होती. गायकवाड सरांनी सुद्धा बर्गरची चव घेतली आणि अर्थात वाहवा केली. मग सगळे निघण्याच्या तयारीत उभे होते. पाली खडसांबे रस्त्यावर काही अंतरावर चालून डावीकडे सरसगड ट्रेकचा स्टार्टिंग पॉइंट आहे. तिथे सगळे जमले. नेहमीप्रमाणे गायकवाड सरांनी ट्रेकचे नियम आणि गडाविषयी प्राथमिक माहिती सांगितली आणि मग सगळे ट्रेकच्या मार्गाला लागले. या वाटेवरून गड लांबच आहे असं दिसत होतं. पुढे प्रणित आणि अभिजित दादा, मध्ये वैष्णवी आणि शुभम, ग्रुपच्या एकदम शेवटी गायकवाड सर. अशा फॉर्मेशन मध्ये आमचा जथ्था गडाच्या दिशेने निघाला. सुरुवातीला वाटेत थंडगार सावली, खडकाळ पायवाट अशी परिस्थिती होती. मध्ये दमछाक झाली की थांबणं होतं आणि मला दिसलं पाली गावाचं एक सुंदर दृश्य. अर्थात याहून अधिक सुंदर दृश्य गडावरून दिसणारच होतं, पण त्यातल्या त्यात या दृश्यांनी सुद्धा श्रमपरिहार व्हायचा. नाही म्हटलं तरी गडाच्या सोबतले अरण्य आहेच, पण आपण ज्या वाटेने जातोय त्या वाटेत मात्र कमी झाडोरा आहे. 15व्या शतकातील बहमनी राज्याच्या इतिहासात सरसगडाचा प्रथम उल्लेख पालीचा किल्ला असा केलेला आहे. याचा अर्थ पालीचा किल्ला बहमनी काळात किंवा त्यापूर्वी बांधला गेलेला असावा. सय्यद अलीने आपल्या बुरहाने मासीर या ग्रंथात बुरहान निजामशाहाच्या मृत्यूसमयी निजामशाहीत असलेल्या एकूण 58 किल्ल्यांची नावे दिलेली आहेत. त्यात सरसगडाचा पालीचा किल्ला असा उल्लेख आहे. त्यावरून दिनांक 30 डिसेंबर 1553 पर्यंत सरसगड निजामशाहीत होता. इसवी सन 1635-36 मध्ये मुघल बादशाह शहाजहान व विजापूरचा मोहम्मद आदिलशाह यांच्या संयुक्त सैन्याने निजामशाही काबीज केली. त्यानंतर उभयंतांमध्ये झालेल्या तहानुसार निजामशाहीतील उत्तरेकडील भाग मुघलांना मिळाला आणि दक्षिणेकडील भाग आदिलशहाला मिळाला. त्यावेळी सरसगडाचा आदिलशाहीत समावेश करण्यात आला. इसवी सन 1647 मध्ये शहाजी राजांचे पुणे येथील कारभारी दादाजी कोंडदेव यांच्या मृत्यूनंतर शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्य स्थापन करण्यास सुरुवात केली. त्यावेळी सरसगड स्वराज्यात आला होता. इसवी सन 1671-72 मध्ये शिवाजी महाराजांनी स्वराज्य रक्षणकर्त्या गिरिदुर्गांच्या डागडुजीसाठी आणि गडांवर नव्या वास्तू उभारण्यासाठी जे अंदाजपत्रक तयार केले होते, त्यात सरसगडासाठी 2000 होन खर्च करण्यासाठी तरतूद करून ठेवली होती. त्यावरून शिवकाळात सरसगड स्वराज्यात होता हे ठामपणे सांगता येते. सरसगड पंत सचिवांच्या भोर संस्थानात होता. 1947 साली भारत देश स्वतंत्र झाला आणि त्यानंतर थोड्याच वर्षात भोर संस्थान स्वतंत्र भारतात विलीन झाले. तेव्हापासून पालीचा सरसगड स्वतंत्र भारताचा एक अविभाज्य घटक बनलाय.